मालवणमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यशाळेचे आयोजन. मालवण तालुक्यात दिनांक 7 आणि 8 जानेवारी 2026 रोजी 2 दिवसीय अंध आणि डोळस दिव्यांग व्यक्तींसाठी बैनाथ पै सेवांगणमध्ये महात्मा गांधी सेवा संघ संचलित सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, साई कृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ममता पराडकर उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाची सुरुवात लुई ब्रेल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींसाठीच्या पांढऱ्या काठीची ओळख तसेच शास्त्रीय पद्धतीने या काठीचा कसा उपयोग करावा याचे प्रशिक्षण, आपल्या ज्ञानेंद्रियांचा पूर्णपणे उपयोग कसा करावा, गंध आणि स्पर्शाच्या ज्ञानाने धान्य ओळखणे, दिशांची ओळख, विविध आवाजांची ओळख, वायूंची लवचिकता टिकवण्यासाठीचे सोपे व्यायाम आणि स्मरणशक्ती वाढवणाऱ्या खेळांचा समावेश होता. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व साई कृपा अपंग शक्ती संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे कोकण विभागाचे अध्यक्ष बाबूराव गावडे, कार्यशाळा समन्वयक स्वागत थोरात, सहाय्यक प्रशिक्षक स्वरूपा देशपांडे व रेवा कदम यांच्यासह कार्यशाळेतील सहभागी अंध, दिव्यांग व डोळस प्रशिक्षणार्थी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरणीय मान्यवर आणि समोर बसलेले सर्व बांधव, आज आपण सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती उद्देशीय शिक्षण संस्था कसाल शिंगाडे सरांनी मला जवळजवळ मला वाटतं 4 दिवस फोन करतायत की मॅडम जरा या. मला काही कल्पना नव्हती की काय इथे कार्यक्रम असेल. बोलले ते अंध व्यक्तींसाठी. मी जास्त काही बोलत नाही कारण मला सवय नाही. मी आत्ताच जवळ महिना झाला निवडून आले आपल्याला मिळालं. शिंगाडे सरांनी जेव्हा मला फोन केला तेव्हा प्रत्येक वेळेला मी कधी उचलू शकले नाही. परत त्यांना मी फोन करून विचारत होते काय सर म्हणून. मला एवढी कल्पना नव्हती की आज हा इथे प्रोग्राम असा असेल. मी आधी 2 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आली तेव्हा आपल्या बांधवांसाठी मी भरपूर जेवणाची वगैरे आम्ही मदत केलेली आहे. मला हे सगळं माहिती आहे साधारण. आणि माझ्या 10वीच्या वर्गात 3 अपंग मुलं होती. एक माने म्हणून होता, राजू माने, सरांना माहिती आहे. आम्ही बरोबर 8वी 9वी 10वी 3 वर्ष आम्ही एकत्र होतो. तर असं मला एकदम हे सगळं तुमचं कार्य खरोखर या सरांचं, स्वागत सरांचं एवढं कार्य तुम्ही करता. आम्ही तर आम्हाला सगळं आहे, 2 पाय आहेत, हात आहे, डोळे आहेत, सगळं. पण आम्हाला आता मला कळलं की आज काय आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. मी खरोखरच आपल्याला सांगते की नगररचना नगरकर आपले शिंदे साहेब आहेत, त्यांच्यामार्फत आपल्याला काही माझ्याकडून मदत लागली तर मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. त्यांनी पण मला सांगावं की काय असेल ते मला प्रत्येक वेळी तर आठवण करून दिली तर त्यांच्यापर्यंत मी पोहोचेन किंवा ते पोहोचतील माझ्यापर्यंत. आणि काही असेल तरी मी तुमचं काम आम्ही शिंदे साहेबांपर्यंत पोहोचू. फुलाची पाकळी आम्ही काहीतरी मदत करू. काम हे आपलं 2 नंबरचं महत्वाचं इंग्रेडियंट. त्यामुळे कानाचा पूर्ण सक्षमतेने वापर करायला आपल्याला शिकायचं. पण कानाचा जर सक्षमतेने वापर करायचा असेल तर आपल्याला बोलणं बंद करायचं, बोलणं कमी करायचं. तुम्ही स्वतःला ह्या 2 दिवसांमध्ये जोखून पहा आपण किती शांत राहू शकतो, न बोलता किती वेळ राहू शकतो. कोणाला काही शंका असेल त्यांनी आपला हात वर करा. आम्ही त्यांची कुठलीही अडचण असेल ते आम्ही दूर करू. पण आपापसात बोलू नका, आपापसात सांगू. आपल्याला संध्याकाळनंतर भरपूर वेळ आहे तेव्हा आपण एकमेकांशी भरपूर गप्पा मारतो. आता फक्त प्रशिक्षण घ्या ही माझी नम्र विनंती. गंमत म्हणून सांगतो, मी क्वचितच शिकतो. पण जेव्हा मला राग येतो तेव्हा मी इंग्रजीत बोलायला सुरुवात
आणि मग मी इंग्रजी बोलायला सुरुवात केली की ते तुम्हालाही कळणार नाही मलाही कळणार नाही. त्यामुळे तशी वेळ येऊ देऊ नका. आपण शांतपणे हसत खेळत सगळं शिकणार आहोत. खूप हसत खेळत शिकणार आहोत. खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांचा सक्षमतेने वापर करायला प्रॅक्टिकली आपण शिकणार. कुठलीही लेक्चरबाजी नाही, काही नाही. त्यामुळे प्रत्येक सूचनांकडे तुम्ही लक्ष द्या. पहिली महत्वाची गोष्ट, काठी कशी घालायची याचं शास्त्रशुद्ध तंत्र आहे आणि ते जे डॉक्टर हुवर यांनी फ्रान्समध्ये 42च्या सुमारास स्वतः तयार केलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक सैनिकांचे डोळे गेले आणि हुवर त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले तेव्हा पांढऱ्या काठीचा प्रसार चालू होता. पण त्यांच्या असं लक्षात आलं की पांढरी काठी नुसती हातात घेऊन फिरतात येत नाही किंवा कोणी आणलं, पण त्याचा वापर करणं त्यांना माहिती नाही. तर त्याचा वापर कसा करायचा हे त्यांना शिकवण्यासाठी स्वतः हुवर यांनी 7 दिवस डोळ्याला पट्टी बांधून त्या संपूर्ण परिसरामध्ये ते फिरत होते आणि त्या फिरण्यामधून त्यांनी हे हुवर टेक्निक तयार केलं. त्याला 2 पॉइंट टेक्निक असेही म्हणतात. त्या 2 पॉइंट टेक्निकमध्ये एका काठी डावीकडे आणि एका काठी उजवीकडे टेकवायची. जेव्हा आपला उजवा पाय पुढे असतो तेव्हा काठी डावीकडे टेकली आणि डावा पाय पुढे असेल तेव्हा काठी उजवीकडे टेकली. याचं रमेशजी तुम्हाला अनेक वेळा विनंती केली, फोन घेऊन द्या. रमेश ते विचारतात वाचून कसं यायचं ते विचारते. तुम्ही शिंगाडे सरांचा नंबर द्या त्यांना, तुम्ही फोन घेऊ नका. ठीक आहे, ठीक हा, ठीक आहे. आणि मी काय सांगतो तिकडे तुमचंही दुर्लक्ष ते होतं. स्टँडवर आले असते ते कसं यायचं मी केले माळदेव. आपण सगळे इतक्या लांबून आलो ते शिकण्यासाठी. नाही ना, आणि खूप साध्या साध्या गोष्टी, सोप्या गोष्टी त्याच आपल्याला शिकायच्या. हे रॉकेट तंत्रज्ञान नाहीये, रोजच्या जगण्यातलं आहे. तर एकदा उजवा पाय पुढे असेल तेव्हा डावीकडे आणि डावा पाय पुढे टाकून तेव्हा उजवीकडे काठी गेली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की उजवा पाय पुढे असताना आपल्याला माहिती झालेली की इथे काही नाहीये, पण डावा पाय पुढे टाकल्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की डाव्या बाजूला काही नाही म्हणून काठी लावली पाहिजे. कळलं? मराठी कळलं? आता काठी घेऊन चालताना कसं वाटतं? ठीक आहे. बायको बरोबर आता काय बायको बरोबर गेलं सोडून दे, तिलाही मोकळी काय, तिलाही तिच्या काही छंदाच्या कामाच्या गोष्टी करू दे. हा, जिथे जायचं तेव्हा स्वतः एकटं जायचं. कळलं? चला, सांगितल्याप्रमाणे सुरू करा. इतर टोकाला जायची पाहिजे. जर काठी अशी म्हणली तर काय होईल, काठी फिरवताना काठी इथे पकडायची. हा, मंत्र जिथे सुरू होतं ना तिथे. आणि कोणीही काठी घेऊन चालताना खाली बघायचं नाही. त्याची 2 कारणे. एक म्हणजे खाली बघून पाहून आपल्याला दिसत नाही, दिसणार नाही. उगीच मान खाली घालायची नाही. आपण काही चुका केल्यात का? नाही. मग मान खाली काय घालायची? ज्यांनी चुका केल्या त्यांनी मान खाली घालायची. आपण ताठ माने चालायचं. तिसरी महत्वाची गोष्ट, आपल्या कानांच्या पायांची जी रचना आहे, कानांच्या पाया त्याची रचना अशी असते की जेव्हा आपण ताठ करून बसतो तेव्हा येणाऱ्या सगळ्या ज्या ध्वनी लहरी असतात त्या कानांच्या पायीमध्ये व्यवस्थित जाऊन त्या आतपर्यंत पोहोचतात. आपण जेव्हा मान खाली घालतो तेव्हा त्याची दिशा बदलते आणि त्या ध्वनी लहरी काही कानात येतात आणि काही कानावरून, आपण जे म्हणतो ना डोक्यावरून गेलं, ते खरं जे डोक्यावरून नसून गेलं ते कानावरून गेलं. त्यामुळे आपल्याला ते कळलं नसतं. म्हणून नेहमी कायम ताठ माने जायचं. त्यामुळे रस्त्याने चालताना येणाऱ्या सगळ्या गाड्यांचे आवाज, येणारे जाणारे हे सगळेच आपल्याला व्यवस्थित ऐकले. आतापर्यंत आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं, पण नवीन नियमानुसार 1-2 वर्षांपासून हा नियम झालेला आहे की
मागून येणाऱ्या गाड्यांनी पादचाऱ्यांना बुडवून असंख्य अपघात झाले. कारण आपल्याला मागून गाडी येते हे कळत नाही. त्यामुळे आता नवीन नियम असा केलेला आहे आणि पोलिसांनी अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्याचं सर्क्युलर पण पोहोचलेलं आहे की जिथे जिथे फुटपाथ नाही तिथे तिथे पादचाऱ्यांचे कोणीही डोळस व्यक्ती असो, वाहन व्यक्ती असो, कोणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं. म्हणजे आपल्याला समोरून येणारी गाडी दिसते आणि ज्यांना दिसत नाही त्यांची पांढरी काठी समोरून येणाऱ्या गाड्यांना दिसते. जेव्हा आपण रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतो त्या गाडी चालवणाऱ्याला आपली पांढरी काठी दिसत नाही, पण समोरून त्याला आपली पांढरी काठी आता दिसायला सुरुवात झाली की तोही सावरतो. म्हणून कायम रस्त्याच्या आता उजव्या बाजूने चालतो. हे सगळ्यांना लक्षात ठेवा आणि आपल्या ओळखीसाठी सगळ्यांना सांगा. तुम्ही अनुभव घ्या, रस्त्याने चालताना तुम्हाला लगेच फरक जाणवेल की समोरून गाडी येणारी आपल्याला कळते आणि आपण स्वतःला वाचवतो. कळलं? चल चला बेटा, हात पुढे मागे नाही आला पाहिजे. मी सुरुवातीला आमच्या आणि शिंगाडे सरांनी मला 2 दिवसांपूर्वी फोन केलेला, मॅडम अशी कार्यशाळा आहे. तर म्हटलं ठीक आहे बघते येणार म्हटलं. कारण मी सरांना प्रॉमिस केलेलं आहे की जेव्हा जेव्हा मानवमध्ये तुमचा कुठलाही कार्यक्रम असेल त्यावेळेला माझ्याकडे वेळ नसला तरी मी वेळ काढून नक्कीच येईल. आणि मी इथे आली त्याचा मला भरपूर फायदा झाला. कारण मला खऱ्या म्हणजे स्वागत सरांना भेटून आणि मॅडमला भेटून खरंच खूप आनंद झाला. आणि स्वागत सरांचं जे बोलणं वगैरे आहे ना ते परफेक्ट माझ्या वडिलांसारखं आहे. ते जर आता इथे असते ना तर मी त्यांना आणलं असतं, पण परफेक्ट हे होते. आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यावर मला एक गोष्ट मात्र नक्की कळली. म्हणजे मला 2 दिवस मी इथे दिले, मी जे अनुभवलं. ॲक्च्युली मला एक खंत आहे की मी यांच्याबरोबर रात्री नाही राहू शकली, कारण माझा संसाराचा व्याप खूप आहे. माझ्या घरात माणसं कमी पण पशु खूप आहे, त्याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही. तरी पण मी वेळ काढून सकाळी इकडे आली. तर मी एक अनुभव घेतला की ब्लाइंड होऊन जगणं फार मुश्किल आहे आणि फार कठीण आहे. म्हणजे कसं हे आयुष्य जगतात. आणि मी एक गोष्ट शिकली की भविष्यात जसं आपल्याला म्हणजे वयामानानुसार जर दिसेन असं झालं तर आपण तो अनुभव कसा घ्यावा, कसं चालावं, कसं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घ्यावं हे मी आज ह्या कार्यशाळेतून शिकली. त्यामुळे मी ना स्वागत सरांचे तसेच अनिल शिंगाडे सरांचे खूप खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे मला आज हे शिकता आलं, मला एक अनुभव मिळाला. त्याबद्दल त्यांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आहे. आणि मी सरांचे मनापासून धन्यवाद मानते की सरांनी त्यांचा वेळात वेळ काढून इथे आले. ते सुद्धा ते मुंबईवरून आले इथे. ॲक्च्युली मला मुंबईला जायचं, मी ॲक्च्युली मुंबईची आहे, पण मला मुंबईला जायचं झालं तर मला 15 दिवस आधी मनाची तयारी करावी लागते. आणि तिकडे गेल्याच्या नंतर मुंबईला मला इकडे यायला 15 दिवस तयारी करावी लागते. कारण एवढा जो प्रवास आहे मुंबईचा तो फारच हे आहे. म्हणून माझ्या आईला सांगितलं मी काही मुंबईला येत नाही, पण ते आमच्यासाठी आले आणि त्यांनी जी कार्यशाळा अवलंबली त्याबद्दल मी सर्व दिव्यांगांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. मी संशय सूर्यकांत गुरव. मला या कार्यशाळेत येऊन खूप बरं वाटलं. कारण मी फिरायचो पहिला, पण खूप चुका व्हायच्या. कुठे पडायला व्हायचं, कुठे लागायचं, कोणाच्या माझ्यामुळे दुसऱ्यांना पण खूप त्रास व्हायचा. पण सरांनी आता इथे आल्यापासून काल सुरुवातीलाच मला त्यांनी काठी कशी धरायची शिकवलं. तेव्हापासूनच मला कॉन्फिडन्स थोडा वाढला. पहिला खूप गडबडायला व्हायचं सारखं, आणि आता मला व्यवस्थित चालायला कॉन्फिडन्स पण आला. आणि आता एकटा फिरून येऊ शकतो असं मला आतून वाटायला लागलं. प्रत्येक वेळी माझी बायको साक्षी सोबत कायम येते, पण ती आत्ता पण इथे मला तीच घेऊन आली. ती बोलली नाही तुम्ही पण एकटे शिकले पाहिजे, चालायला कुठे एकटे अडकलात तर काय करा. तिच्यामुळे मी इथे आता सध्या आलो. आपल्या सरांकडून शिंगाडे सरांनी सांगितल्यामुळे आलो. आणि आपले स्वागत सरांनी
जे जे मार्गदर्शन केलं चालण्यासाठी व पायऱ्या चढण्यासाठी, मला असं वाटतं मला आता याच्यापुढे खूप फायदा होईल त्याचा, आणि मी प्रयत्न करतच राहीन सतत. ठीक आहे, धन्यवाद.